नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपला कोमल लागले रेसिपी चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते। पण आज मला अशी रेसिपी बनवणार आहोत जिचा स्ट्रीट फूड मध्ये विशेष करून मुंबईमध्ये सगळ्यात जास्त वापर होतो, ती म्हणजे बलपाव। तर आज आपण बलपाव बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने, योग्य प्रमाणात सहित, कोणती काळजी घ्यायची याच्या सहित आणि बऱ्याचशा बारक्या सारख्या टिप्स सोबत। तर चला सुरू करूया। तर बनमस्का बनवते, बलपाव बनवते आपण। त्याच्यासाठी इथं मी दूध घेतले। दूध इतपतच गरम असलं पाहिजे, जेवढा हात घालता येईल, हात घालताना पाहिजे तुम्हाला एवढंच गरम पाहिजे, म्हणजे कोमट पाहिजे। त्याच्यात आपण एका 1.5 चमचा साखर टाकतोय बघ। तर इथं माझ्याकडे 1.5 चमचा साखर आहे। साखर व्यवस्थित मेल्ट करून घ्यायची। दुसरी गोष्ट, या दुधाला साय असतं कामाला आहे। जर साय झाली असेल तर काढून टाकायची, वरती साय आली असेल तर। मिक्स करून घ्यायचं। किती ईस्ट आहे ते 5 ग्रॅम आहे, ड्राय ईस्ट आहे ते टाकून घ्यायचं। ईस्ट हलवून घ्यायचं। आता जर ईस्ट ॲक्टिवेट झालं तरच इथून पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे, अन्यथा करायची नाही। तर त्याच्यावर मी झाकून ठेवणार आहे आणि व्यवस्थित फर्मेट होतं, अगदी इडलीचं पीठ असतं ना तसं। तर चला वाट पाहूया ईस्ट ॲक्टिवेट व्हायची। ईस्टला मी झाकून ठेवतेय 10 मिनिटासाठी, फर्मेट झाल्यावर पाहिजे आपल्याला। तर चला वाट पाहूया। आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपलं ईस्ट ॲक्टिवेट झालं का नाही। मी भांड्यात ठेवलं होतं कारण वातावरण खूप थंड आहे बाहेरचं, तर हे खूप फुललंय। तर इथे हे ईस्ट एकदम व्यवस्थित ॲक्टिवेट झालंय। तर मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवते, हे पहा, दिसतंय का तुम्हाला? इडलीच्या पिठासारखं फुललंय। हे असं फुललं असेल तरच पुढची प्रोसेस करायची, नाही तर नाही करायची। तर आता आपल्याला ज्या भांड्यात पीठ मळायचं मी त्याच्यात हे काढून घेतेय साईडला व्यवस्थित, आणि मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। आपण पीठ मळायला सुरुवात करतोय। तर फर्मेट झालेले ईस्ट घेतले, त्याच्यानंतर मी ह्याच्यातला एका मैदा टाकते। हा माझ्याकडे 200 ग्रॅम वजनी प्रमाण आहे ह्या मैद्याचं, तो घेतलाय। आणि बाटली म्हणाल तर 1 वाटी, आणि कपाने म्हणाल तर 200 ग्रॅमचं मेजरमेंटचं 1 कप। त्याच्यानंतर इथे माझ्याकडे 1 टेबलस्पून मिल्क पावडर आहे। ह्याली जो तुमचं बाहेरचं जो तुम्ही बलपाव खाताला तसा फ्लेवर प्रॉपर तशी टेस्ट येते, नाही टाकला तरी चालतो, हे लक्षात घ्या। तर इथे मी टाकली आहे 1 चमचा मिल्क पावडर। तुम्हाला जर बाहेरच्या बलसारखी प्रॉपर टेस्ट पाहिला असेल तर त्याच्यानंतर मी इथे थोडंसं मीठ टाकते, अगदी किंचित। त्याच्यानंतर माझ्याकडे इथे व्हॅनिला इसेन्स आहे। व्हॅनिला इसेन्सचं सुद्धा हेच काम आहे की त्याने व्यवस्थित टेस्ट येते, व्हॅनिला फ्लेवर येतो, त्याच्यासाठी अगदी 1 ते 2 ड्रॉप टाकायचे, त्याच्यापेक्षा जास्त नाही। तर इथं माझ्याकडे 1-2 ड्रॉप आहेत। इथं माझ्याकडे 1 ते 2 ड्रॉप आहेत व्हॅनिला इसेन्सचे, ते ऍड करते। खूप झाले, 1-2 ड्रॉप इनफ आहेत। तर इथे हे मी ऍड केले। आता हे सगळं नाही का, आधी ईस्टचं तुमचं ते दूध होतं ना त्याच्यातच हे मळून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने, आणि हलके हाताने मळायचे। आणि अगदी मेसी बल तयार होतं तुमचा, म्हणजे प्रॉपर त्याला कोणचा शेप नाही येत, ते काही थिक नसतं, हे लक्षात घ्या। तर इथे हे मी मळून घेते व्यवस्थित। त्याच्यानंतर माझ्याकडे इथं कोमट पाणी आहे, ते पाणी आपल्याला ऍड करतोय आणि हे व्यवस्थित मळून घेतोय। अशा पद्धतीने हे मळून घेतले। आता मी तुम्हाला दाखवते। हे ना एकदम पूर्ण मेसी आहे, प्रॉपर गोळा नाहीये हा याचा। तर याला ना बटर लावत लावत आपल्याला प्रॉपर गोळा आणायचा आहे, आणि हे नाही का तुम्ही ना पूर्ण व्यवस्थित बनवावं लागतं। मी तुम्हाला एक सांगते, एक तर तुम्ही प्रेस करून, असं प्रेस करून तुम्ही बनवू शकता, दुसरं तुम्ही आपटून बनवू शकता। आता आपल्या याच्यात जो गोळा टाकला होता लोण्याचा, तो माझ्याकडे इथे, तो लावायचा थोडा थोडा, आणि जोपर्यंत तुमच्या पिठाला शेप मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला हे मळत जायचंय। आणि पीठ हे हलकं असलं पाहिजे, हे लक्षात घ्या। त्याच्यामुळं व्यवस्थित मळावं लागतं, खूप हलकं लागतं पीठ, हे लक्षात घ्या। तर या पद्धतीने चला मी हे आता जोर जोरात आपटून तुम्हाला दाखवतो मी कसं आपटायचं, तसं आपटायचं, आणि तुम्हाला हे गोल घ्यायचंय। तर तुम्ही फ्लोअरवर सुद्धा करू शकतात, मला फ्लोअरवर पीठ मळायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी नाही मळत। तर या पद्धतीने त्याला पीठ माझं हे व्यवस्थित मळून झालंय या पद्धतीने। आता पहा की पीठ का भांड्याच्या तळाला आहे सध्या। आता ह्याला आपल्याला फॉर्मॅट ठेवून दिलं आहोत साईडला 3 तासासाठी। सध्या थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे 3 तास लागतील तुमचं पीठ व्यवस्थित व्हायला। पण नॉर्मल तुम्ही जर उन्हाळ्यात वगैरे करत असाल तर 1-1.5 तासात किंवा 2 तासात, जास्तीत जास्त 2 तासात व्यवस्थित ते पीठ फुलतं। बल करतोय तर ट्रुटी फ्रुटी टाकतात बलमध्ये, मी याच्यात नाही टाकलेला। जर तुम्हाला ट्रुटी फ्रुटी टाकायचे असतील, आपण पण टाकणार आहोत, पण मी सेट करताना टाकणार आहे ते ट्रुटी फ्रुटी। जर तुम्हाला टाकायचे असतील, जेव्हा तुमचं पीठ मळत येतं ना त्या टायमाला ते व्यवस्थित
टुटी फुटी ॲड करायच्या. मळायच्या आधी बिलकुल करायची नाही. जोपर्यंत तुमची आपटल्याची मळण्याची प्रोसेस होत नाही तोपर्यंत बिलकुल टुटी फुटी ॲड करायचं नाही. जेव्हा तुमचं पीठ सेट व्हायला सेट होत येतं, आता हे पीठ सेट आहे, व्यवस्थित गोळा झालाय पिठाचा आणि मी खाली ठेवलाय, तसं होत येतं तेव्हा तुम्ही टुटी फुटी ॲड करायची. तर आता इथं पेपरली हे झाकून ठेवणार आहे 3 तासासाठी. आता एक लक्षात घ्या, हे पूर्ण हवा बंद करावं लागतं तुम्हाला व्यवस्थित. तर इथे हे मी पेपरली व्यवस्थित झाकून घेते. व्यवस्थित हवा गेली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. याच्यात हे पीठ आपण 3 तासासाठी मी साईडला ठेवून देते. थंडीचे दिवस आहे म्हणून 3 तासासाठी ठेवले, तुम्ही कमी सुद्धा ठेवू शकता इतर वेळेस. चला तर मग वाट पाहूया पीठ फुलण्याची. इथे पीठ फुललंय सुरुवातीचं पहा. तर आता हे मी काढणार आहे आणि खूप फुललंय. सुरुवातीला नाही का अगदी तळाशी होतं आणि हे फुललंय. तर आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा तुमचं ईस्ट व्यवस्थित पहिल्यांदा फुललेलं असतं तेव्हा पीठ सुद्धा फुलतं, पण हिवाळ्यात जास्त वेळ लागतो. हिवाळ्यात नाही फुलत लवकर, खूप वेळ लागतो, हे लक्षात घ्या. हिवाळ्यात फुलायला पीठ, त्याच्यामुळं वेट करायचं. मी ह्याला 3 तास कंपल्सरी ठेवले आणि मग हे एवढं फुललंय हे लक्षात घ्या. आता मधी बरोबर ह्याच्या मारायचा स्पंच आणि हे परत एकत्र करून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने. तर पहा, आणि मी ठेवताना पीठ नाही का खाली ह्याच्या बटर लावलं होतं जेणेकरून हे पीठ व्यवस्थित निघावं परत याच्यासाठी. आणि आता आपल्याला ज्याच्यात आपल्याला हे बनवून घ्यायचे त्याच्यात हे नाही का साईडला काढून घ्यायचं. आता काय करतात, प्रॉपर आधी हे एकदा मळून घेतात, अजून एकदा हलक्या हाताने, खूप जास्त नाही मळायचं, आता हलक्या हाताने. आणि नॉर्मली जेवढेच तुम्हाला बन करायचे, जेवढे मोठे जेवढे छोटे तेवढे बनच्या आकाराचे हे करून ह्याचे गोळे करायचे. तर इथं पहा या पद्धतीने. तर आता आपण गोळे करणार आहोत याचे बनचे, जेवढ्या साईजमध्ये करायचे तुम्हाला बन तेवढ्या साईजमध्ये. तर चला करून घेऊया. बरं, तुम्हाला टुटी फुटी मी आधी सांगितलं होतं की आपण बन बनवताना टाकणार आहे. तर आत्ता ह्या स्टेजला तुम्ही आत्ता सुद्धा टाकू शकता आणि वरतून सुद्धा फक्त लावू शकता. तर तुम्हाला टाकायचे असेल तर आत्ता टाका आणि नाही टाकायचे असेल तर वरतून लावून घ्या. तर सुरुवातीला आता आपण हे करणार आहोत. याचे खरं तर बरोबर सेम भाग केले जातात, जसे तुम्हाला मार्केटला भेटतात तसे याच्यात फक्त 2 बन तयार होतात या पिठामध्ये. मार्केटच्या आकाराचे म्हटलं तर याच्यात फक्त 2च बन तयार होतात एवढ्या पिठात. पण तुम्हाला जर त्याच्यापेक्षा थोडेसे स्मॉल करायचे असतील तर 3 बन आरामशीर तयार होतील. तर चला आता हे आपण करून घेणार आहोत साईडला. तर मी याचे फक्त 2च बन करणार आहे, जास्त नाही करणार, 2 ते 3 जास्तीत जास्त. तर मी इथं जेवढा बन करायचं आहे तेवढाच गोळा घेते आणि प्रॉपर त्याला आता इथं हाताला तुम्हाला बटर लावणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर हाताला ते चिटकत राहतं, हे पण लक्षात घ्या. तर इथं हा मी बन बनवून घेतला एक, तर प्रॉपर गोल असा या पद्धतीने. आता तुम्ही साईडला काढून घेते. आता बन हा पावासारखा खूप फुगलेला नसतो, म्हणजे पसरट असतो थोडासा, तसंच मी थोडंसं याला पसरवणार आहे. आता माझ्याकडे इथे एकच ताट बसणार आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात एकच बन लावतीये. पण तुमच्याकडे जर 2 बसत असतील, म्हणजे तुमच्या ताटात जर 2 बसत असतील बन, तर 2 नक्की लावा. तर इथं मी हे एक बन लावून घेतले, व्यवस्थित पसरले या पद्धतीने. ज्याच्यात आपल्याला बेक करायचे त्या ताटामध्ये आणि त्या वाटीमध्ये, आता याच्यात माझ्या तिथं 2 बसत नाही म्हणून मी एक वाटीमध्ये लावलंय, त्याच्यात काढून घेतलाय. आणि आता माझ्याकडे का इथं ओलं फडकं तर याच्यावर टाकून घ्यायचं. पूर्ण पाणी नितळलेलं असलं पाहिजे फडक्यातलं, फक्त फडकं ओलं पाहिजे. आणि परत रेस्ट करायला ठेवायचं आपल्याला हे कमीत कमी आणखी अर्धा ते 1 तास तरी. तर हे मी ठेवलंय व्यवस्थित या पद्धतीने. आपण झाकून ठेवलेले पण कसे झालेत मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने होतात ते. तर पहा, या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं, आता हे चिटकट सुद्धा नाही ऍक्च्युली, खरं तर ते माझा हात लागला होता म्हणून ते चिटकलं कपड्याला, ते चिटकट सुद्धा नाही. आता याच्यावर मी टुटी फुटी ऍड करते वेगवेगळ्या कलरची. तुम्हाला मी आधीच सांगितलं, जेव्हा तुम्ही बन मस्का खाता ना त्याच्या आतमध्ये जास्त करून टुटी फुटी असते. तुम्ही तुमचं पीठ मळत आल्यावर
ती ॲड करायची, हे नेहमी लक्षात ठेवा. तर इथं मी खूप सारी टुटी फ्रुटी ॲड करते या पद्धतीने. माझी बनवर ही टुटी फ्रुटी ॲड करून झाली आहे. आणि आता मी नाही का इथं माझ्याकडे का दूध आहे, इथं 2 ते 3 चमचे मी दूध घेतले, त्याच्यात थोडीशी साखर टाकली आहे. आणि हे नाही का मिश्रण नाही का आपण याच्यावरती असं जस्ट लावणार आहोत, जेणेकरून प्रॉपर तो सोनेरी कलर आला पाहिजे त्याच्यासाठी. या पद्धतीने हे खरं खाली सांडायला नको आहे, असं जे साईडनी सांडलं आहे ते. तर या पद्धतीने तर पहा. आणि आता आपण याला बेक करायला ठेवणार आहोत. तर चला, बेकिंगसाठी आधी कढई प्री हीट करायला ठेवायची असते, हे नेहमी लक्षात ठेवा. इथं मी कढई प्री हीट करायला ठेवली आणि कढई प्री हीट झाली आहे. तर आता नाही का हे पावाचं जी प्लेट आहे ना, म्हणजे बन पाव आहे, तो मी याच्यावर ठेवते. आणि हा कमीत कमी आपल्याला 30 ते 35 मिनिटं, 30 मिनिटाच्या आधी तर बिलकुल उघडून नाही पाहायचा, नाही होतं. 30 ते 25 मिनिटं तुम्हाला वाट पाहिजे तुमचा पाव होईपर्यंत. तर चला, आता हे मी 30 ते 35 मिनिटं व्यवस्थित बेक करणार आहे. 30 मिनिटं झाल्यावर सुद्धा प्लीज उघडून पाहू नका, होत नाही. तर इथे हे मी आता बेक करायला ठेवतेय. तर चला वाट पाहूया. तर आता जवळजवळ 45 मिनिटं झालेत आणि मी उघडून पाहते. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, कढईत लागणारा टाइम हा वेगळा असतो आणि कुकरमध्ये लागणारा टाइम हा वेगळा असतो. कुकरमध्ये 45 मिनिटात तुमची करपण्याची पण शक्यता असते पाव. तर इथं हा पाव व्यवस्थित फुललाय, तर पहा अगदी इथं वरती फुलून आलेला दिसतोय या पद्धतीने आणि खूप सुरेख झालाय. बरं, आता हा साईडला घेणार आहे आपण आणि ह्याच्यावर आपल्याला परत थंड कापड झाकून ठेवायचं. तर हा मी साईडला घेते आणि एक आणखी याच्यावर बटर लावायचं आपल्याला परत. आणि हा पहा, तर हा कलर बरोबर आहे. जर तुम्हाला आणखी कलर हवा असेल, कढईमध्ये डार्क कलर यायला तुम्हाला जास्त वेळ ठेवायला लागतो, पण तेवढा तो खालून पण भासतो, हे पण लक्षात ठेवायचं. मग तो खराब होण्याची शक्यता असते, खालनं जळण्याची शक्यता असते जर तुम्ही वरती कलर आणत बसला तर. तर हा आपला पाव तयार आहे, बनपाव तयार आहे. तर मी साईडला काढून घेते. मी गरम असतानाच थोडंसं बटर इथं साईडला लावते या पद्धतीने. आणि याच्यावर नाही का आपण थंड जे मगाचं पाण्याचं कापड होतं ना, ते साईडला लावून ठेवणार आहे परत. आणखी बटर तुम्ही परत सुद्धा लावू शकता, थंड कापड लावून झाल्यावर सुद्धा. तर इथं मी बटर लावून घेतले आणि याच्यावर मी ते मगाचं ओलं कापड मी हे झाकून ठेवते, जेणेकरून हे मऊ राहावेत याच्यासाठी. तर चला, मी हे साईडला काढून घेते असं व्यवस्थित, की जे सगळे पाव असेच बेक करून घेणार आहे. तर चला करून घेते. आता रुमाल टाकलेला आपण काढून पाहणार आहोत. तर पहा, या पद्धतीने तुमचा बलपाव तयार होतो. तर हे पहा. आणि आणखी कलर आणायचं असेल तर तुम्ही आणू शकता नक्कीच. फार अप्रतिम झालाय. मी ताटातला सुद्धा तुम्हाला दाखवते कसा झालाय माझा. ताटातल्या बनपावला आणखी सोनेरी कलर आलेला आहे. हा उचलून सुद्धा दाखवते मी पाठीमागून सुद्धा. तर पहा, अप्रतिम असं झालंय, खूप करपला नाहीये. आणि वरतून पहा, अगदी गोल्डन असा कलर आलाय. पहा, आता मी तुम्हाला ताटातला दाखवते माझा. ताटात बेक केलेला पूर्ण बसतला होतं, मला आपण 2 भांड्यात केलता. तर हा ताटातला आणि हा आपण पहा अप्रतिम झालाय. आणि कलर पहा, त्याच्यापेक्षा ह्याचा कलर खूप छान आलाय, जसं तुमच्या बलपावला असतो तसा. तर मी सांगते, बेक करताना मी दोन्ही सेम टायमाला ठेवले होते, काहीच जास्त कमी जास्त केलेलं आहे. फक्त याला नाही का साईडनी सुद्धा वाफ पोचत होती आणि याला नव्हती पोचत. फक्त खालून आणि वरतून थोडी, जेवढी साईडनी कढईच्या आणि ताटाच्या जेवढं थोडंसं शिल्लक असेल त्यावाला. पण याला बघा, ॲज कम्पेअर टू ह्या ताटावर ही ताटली ठेवल्यावर बराचसा साईडला भाग सुटतो राहतो, त्याच्यातनं एवढंच फरक आहे दोन्हीमध्ये. तर चला, मी दोन्हीसुद्धा हे झालेत. आता मी एक तुम्हाला तोडून पण दाखवणार आहे मधून कसं झालंय. अगदी फ्लपी असं झालंय का नाही ते सुद्धा. बरं, मी तुम्हाला आता कापून सुद्धा दाखवते आपला बन मस्का कसा झालाय ते. दोन्ही सुद्धा आपण ह्याच्यातच केले होते, कढईमध्ये. तर मी तुम्हाला कापून दाखवते. मी सुरीने कापते, तुम्ही हाताने कट केला तरी चालेल. आणि पहा अगदी फ्लपी आहे, खूप अगदी पावासारखा. मी तुम्हाला दाबून सुद्धा दाखवते कसा झालाय. खूप फ्लपी आहे
पहा, एकदा प्रेस केल्यावर लगेच वरती येतोय. अप्रतिम असं झालंय. तर झटपट तयार आहे हे आपला हा बन मस्का पाव. तर फार अप्रतिम झालाय. अगदी सकाळचा गरमागरम चहा, इराणी चहा मिळाला तर अतिउत्तम. तो आणि हा गरमागरम बन मस्का तर नक्की ट्राय करा. तर पहा किती सुरेख झालाय.